स्वारगेटमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं पोलिसांवर गंभीर आरोप केले। राज्याच्या सचिवांना या संदर्भातलं पत्र पीडितेनं लिहिलं। या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली असं या मुलीनं म्हटलं। त्याचबरोबर पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते असा आरोप या पीडितेनं केला। तर असीम सरोदेंना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं अशी मागणीही तिनं केली। दरम्यान स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या पीडितेनं काय नेमके आरोप केले त्यावर एक नजर टाकूया। आरोपी दत्ता गाडेनं 2 वेळा माझ्यावर बलात्कार केला। तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचं होतं, मात्र मी पळून गेले। आपली इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपली चाचणी केली। पुरुष पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आपली चौकशी करण्यात आली। चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी वक्तव्य आरोपीच्या बाजूने राजकीय नेत्यांनी केली। आपली बदनामी थांबवण्यात यावी। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याबद्दल आक्षेप घेता येईल अशी माहिती आपल्याकडे आहे। विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदेंची नियुक्ती करण्यात यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।